श्री गणेश क्रिकेट संघ मोहिली आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा। या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस। आपण आपल्या समोरील आजच्या दिवसातील वेनगाव आणि बीड या दोन संघादरम्यानची मॅच नाणेफेक केली जाते। रामदासजी सवार यांच्या शुभ हस्ते। चला वेनगाव टीमचा कॅप्टन आपण करूयात। वेनगाव संघ टॉस तर आपण करून घ्या। या स्पर्धेतील आता तिसरा दिवस। पहिला सामना पाहताय वेनगाव आणि बीड या दोन संघादरम्यानची मॅच। टॉस केला जातोय। जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारल्या मॅच मध्ये। वेनगाव संघाला प्रथम बॅटिंग करावे लागेल, टार्गेट सेट करावे लागेल बीड संघाच्या विरोधात खेळत असताना। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय वेनगाव संघ क्वालिफाय झालाय पहिल्या दिवसामध्ये पलस। आज देखील वेनगाव संघाला आपण पाहताय
फिल्डिंग लगेच सेट करा. टीम बीड संघाला विनंती आहे. समीर आणि दशरथ सज्ज होत आहेत सलामीच्या भूमिकेमध्ये. रणनीती आखली बी टीमने देखील टॉस जिंकून फिल्डिंग ते सेट करतायत. मॅचला होईल सुरुवात. तिसरा दिवस या स्पर्धेतील. प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा अन्यथा मॅचला सुरुवात होणार नाही. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी फार महत्त्वाचे आहेत कारण नंतर तुम्ही आयोजकांना दोष देता की असं झालं तसं झालं. त्यामुळे 12 प्रतिनिधी फार महत्त्वाचा आहे आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय
त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत योग्य रीतीने येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कृपया करून आपण सहकार्य करा. भरत बॉलिंग मार्क वरती, पॉवर प्लेचं षटक. पहिलाच बॉल आजच्या दिवसातील. बॉलिंग ट्रॅक वरती भरत, स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय फलंदाज ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड वरती समीर. बॉलिंग ट्रॅक वरती भरत. पहिलाच बॉल या तिसऱ्या दिवसातील खेळ होतोय सुरू. बॉल नंबर 1 भरत, समोर फलंदाज दशरथ. पहिलाच बॉल फटका जबरदस्त इनफिल्डच्या वरून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला पाठवलाय. 4 धावसंख्ये नव्हते आजच्या दिवसाची सुरुवात. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यात. धाब्याचं अकाउंट ओपन होत असताना धाव फलकावरती धावा आहेत ते 4. बॅक टू द बॉलर. हा फटका फसलाय आणि इथे मात्र चुकी केले. नामी संधी होती झेल पकडण्याची, अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती, परंतु तिथे मात्र कॅच ड्रॉप. रन मिळालेल्या बॉलवरती 1-1च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जात असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या 5. धाव फलकावरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बरंचसा बॉल, तेज तरार बॉल योग्य टप्प्यावरती. समीर पहिलाच बॉल निर्धाव केला असताना मॅच मध्ये. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर राहते 5 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावरती. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर मागील 2 बॉलवरती चांगल्या रीतीने गोलंदाजी. एक संधी गमावली या षटकात भरतनं. त्याचा कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे देखील कॅच ड्रॉप. सातत्याने चुका या मॅच मध्ये आपण पाहताय. टीम बीड संघाच्या माध्यमातून टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि बॉलिंग करत असताना जबरदस्त बॉलिंग, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही या मॅच मध्ये. या बॉलवरती रन मिळतील 1. धावसंख्या आहे ती 6. बरंचसा बॉल स्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. आणखी एक झेल ड्रॉप. तिसरी संधी गमावली टीम बीड संघाने या मॅच मध्ये. निराशाजनक कामगिरी सर्व क्षेत्ररक्षकांकडून. क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला, आणि इथे मात्र साथ मिळत नाहीये. स्वतः गोलंदाजाने अगोदर चुकी, त्यानंतर
लॉंग ऑफच्या मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी. चुका आणि चुका. हा वेगवान बॉल. पहिल्या बॉलवरती 4 धावा जरूर आल्या परंतु प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकलाय गोलंदाज भरतनं आणि त्याचाच फायदा त्याला मिळालाय. परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही या षटकात. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक संपलंय. जबरदस्त बॉलिंग. 7 धावा धावफलकावरती आहेत. एकही गडी बाद नाहीये टीम वेणगाव संघाचा या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. हार्दिक समीर ऑन स्ट्राइक. 4 बॉल मध्ये 7 या धावसंख्येवरती दशरथ खेळतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. 2 बॉल मध्ये 1 या धावसंख्येवरती खेळतोय समीर. आता हात खुले करावे लागतील. आक्रमण करावे लागेल या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 हार्दिक. हार्दिकचा पहिलाच बॉल फुलटॉस. पुन्हा एकदा हवेमध्ये यष्टीरक्षकाची प्रयत्न जबरदस्त होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा रोखू शकत नाही त्या बॉलवरती. तिसरीचा देखील प्रयत्न आहे. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा मिळतील या बॉलवरती टोटल 3. 11 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण फार खराब झालंय अद्याप तरी टीम बीड जामरुंग या संघाचं. दशरथ स्ट्राइक एंड वरती येतोय. 4 बॉल 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. पहिलाच चौकार त्याच्या बॅट मधून या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहताय. नेक्स्ट बॉल हार्दिक. दशरथसाठी हा बॉल हॅमर केलाय. पुन्हा एकदा हवेमध्ये. पुन्हा एकदा नामी संधी. इथे मात्र होणार नाहीये चुकी. पकडली जाईल कॅच. पहिला धक्का. आहे 2 ते 3 कॅचेस अगदी सोप्या सोडल्या या मॅच मध्ये. परंतु ही कॅच अगदी योग्य रीतीने पकडली असे रक्षकानं आणि अखेर पहिला धक्का बसला तो वेणगाव टीमला या मॅच मध्ये. 11 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय हार्दिक कमबॅक केलं या षटकामध्ये. न्यू बॅट्समन सागर चकित करणारा बॉल. समजलाच नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. या बॉलवरती दिलेले 1 रन. 1 च्या मदतीने धावसंख्या 12 या धावसंख्येवर. संत क्रिकेट या तिसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रामध्ये आपण पाहताय. हार्दिकचा बॉल जबरदस्त फटका. परंतु इथे देखील क्षेत्ररक्षक उपस्थित. पकडली जाईल कॅच. आणखी एक फलंदाज होतोय मैदानाच्या बाहेर.
कमबॅक करत असताना आपण पाहताय टीम बीड जामरुंग या संघाला दुसरा धक्का 12 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॉलिंग हार्दिकची. गणेश नवीन फलंदाज बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिल्या बॉलवरती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आज दाखवणारा फटका. बॉल थर्ड मॅन नादात दोन फलंदाज तंबूच्या माघारी परतलेत आणि अशा अवस्थेमध्ये सिंगल डबल्स आणि त्यानंतर एक टेक्निकल शॉटची फार आवश्यकता आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तोच क्लास आणि ती टेक्निक अगदी संयमरित्या बॅटिंग दाखवत असताना पहिल्याच बॉलमध्ये गणेशला आपण पाहताय काय फटका होता. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलंय. अखेरच्या क्षणी फक्त दिशा दिली बॉलला. पिचचा फायदा घेतला या षटकामध्ये. हार्दिकचा बॉल जबरदस्त बॉल. उत्तर नव्हतं या बॉलवरती. अनप्लेबल यार्कर. या अगोदर 4 धावा आल्या परंतु त्यानंतर स्वतःची ताकद दाखवत असताना हार्दिक या षटकामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती त्या 16 या अंकावरती 2 गडी बाद. वेनगाव संघाची सध्याची स्थिती आपण पाहताय. धीम्या गतीचा बॉल. पहिल्याच बॉलमध्ये व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस. निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकातील रितेशनं. जबरदस्त बॉल होता. समीर सलामीच्या भूमिकेमध्ये आलाय. सागर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणखी एक धीम्या गतीचा बॉल. यष्टिरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. व्यवस्थित गॅदर केलाय बॉल. निर्धाव चेंडू. 2 लागोपाठचे डॉट बॉल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या तिथेच थांबले 16 या धावसंख्येवर. आणखी एक धीम्या गतीचा बॉल. टप्पा योग्य आहे. वेग कमी आहे परंतु टप्पा योग्य आणि अचूक टाकत असताना या मॅच मध्ये रितेशला आपण पाहताय. तिसरा लगातारचा निर्धाव बॉल. बाहेरून आपण आवाज देऊ नका कृपया करून. बॉल नंबर 4. आणखी एक धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये. थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षकापासून. प्रयत्न लाजवाब. दुसरीचा प्रयत्न आहे. डोक्याची घंटा परंतु व्यवस्थित सुखरूपरित्या पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज गणेश. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या निर्धावानंतर या 2 धावा येत आहेत. आणखी एक चांगला बॉल. ऑफिशियल स्टेबल आहेत निश्चित. डॉट बॉल. डॉट बॉल धावसंख्या तिथेच थांबते पुन्हा एकदा 18 या धावसंख्येवरती. हे षटक फार शांतमय राहिलंय या मॅच मध्ये. 2 धावा केवळ आल्यात 5 बॉल मध्ये. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. अंतिम क्षणी 2 धावा येत आहेत. धावसंख्या येते 3 षटकांमध्ये 20. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय बीड संघाचा आणि त्यामध्ये तिसरा षटक फार उपयुक्त ठरलंय. चांगली बॉलिंग केली.
ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर्स नेम प्लीज. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम आणि स्लॉकचं षटक डेथ ओव्हर. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. राहुलचा पहिलाच बॉल फुल टॉस पॅड वरती आदळलाय. ऑफिशियल कडे लाऊडली अपील, परंतु अपील फेटाळत असताना ऑफिशियल रन मिळालेल्या बॉल वरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये 21 धावा. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. दुपारचं हे सत्र आहे. पहिला सामना आपण पूर्वार्धाचा खेळ पाहताय. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा लाऊडली अपील. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल पिच होतोय. ऑफिशियलचं सांगणं एकच, पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात एकदा धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 22, 2 फलंदाज बाद. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल नंबर 3 धीम्या गतीचा बॉल, परंतु दिशा खराब आहे. पहिली अवंतर धाव या दिवसातील या मॅच मधील. अतिरिक्त धावेनं धावफलक 1 न पुढे जात असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 23 रन्स, 2 विकेट लॉस. वेनगाव टीम या मॅच मध्ये पुढे सरकते. एक धावेला फार महत्व आहे. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. बॉल नामी संधी होती, कमावली रनआउटची संधी आणि बॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचत असताना चांगली रनिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावा मिळतात त्या बॉलवरती 2. धावसंख्या 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट लॉस टीम वेनगाव. 3 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. 3 बॉल्स रिमेनिंग दिस इनिंग. 3 बॉलचा खेळ बाकी. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. चांगला बॉल, दिशा खराब आहे. वाईट बॉलला एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोडले जाईल. 26 धावा आहे धावफलकावरती. 2 वाईट बॉल फेकलेत या षटकात गोलंदाज राहुलनं, आणि त्याच मुले हे षटक थोडं आता लांबवट होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. ऑफिशियल कडे लाऊडली अपील. बॅटची काढा, यष्टीरक्षक करणार नाही चुकी. चार बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 1 सफलता अर्जित केली या मॅच मध्ये राहुलनं. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राइक बॅट्समन सागर, नॉन स्ट्राइक एंड वरती देखील सागरला आपण पाहताय. राहुलचा बॉल, धीम्या गतीचा बॉल, टप्पा देखील अचूक आहे. डॉट बॉलची होते सांगता. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 26 या धावसंख्येवर ते अंतिम
एका बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 26 पर्यंत पोहोचलाय. अद्याप तरी वेणगाव संघ बीड जामरुंग संघाच्या विरोधात खेळत असताना. अंतिम बॉल दिशा पाहावी लागेल ऑफिशियल. जमिनी समांतर 2 हात. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलला एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा 27 धावा धावफलकावरती. फार चांगला षटक फेकला या मॅच मध्ये राहुलनं, परंतु 3 अतिरिक्त धावा त्यानं खर्च केल्यात. टोटल 5 धावा धावफलकावरती त्यानं खर्च केल्यात. त्यामध्ये 2 लेग बाईज आणि 3 वाईड. बॅटनं एकही धाव दिलेला नाही अद्याप राहुलनं. इथे बॅटची कडा. जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. रन मिळालेल्या बॉलवरती 28 धावा आहेत. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये 28 धावा जमवल्यात. 7च्या सरासरीनं टीम वेणगावनं आता येणारे 24 बॉल 29चं टार्गेट ठेवलंय. ते बीड जामरुंग या संघाच्या विरोधात वेणगाव टीमनं. लक्ष्याच्या पाठलागाला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. तिचं लक्ष. सन्मानजनक धावसंख्या उभारले. 29 वाचवायचे त्या मॅच मध्ये आता वेणगाव टीमला. सलामीची जोडी. भरत आणि हार्दिक बॉलिंग ट्रॅक वरती.
12वा प्रतिनिधी द्या. वेणगाव संघ 12वा प्रतिनिधी. बॉलर नेम प्लीज. समीर बॉलिंग ट्रॅक वरती. 29चं लक्ष्य 28 पर्यंत थांबवलंय. टॉस जिंकून बीड जामरुंग संघानं वेणगाव संघाला 28 पर्यंत थांबवलं. आता 29 त्यांना करायच्यात. पहिलाच बॉल उत्तरदाचा. दिशा खराबे ऑफिशियल इंटरेस्टेड. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलनं एक अतिरिक्त दावेनं दावेचा श्री गणेशा. लक्ष अगोदरच छोट आहे, त्यामध्ये अतिरिक्त दावा देणं फार कठीण आहे मॅच मध्ये. टप्प्याचा बॉल स्विचिटचा प्रयत्न. इथे देखील दिशा खराब आहे ऑफिशियल सांगत असताना. लगातारची दुसरी अभंतर धावफलकावरती रेखाटली जाईल. एकही बॉल फेकलेला नाहीये. 2 वाईट बॉलनं 2 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट्स 6.75 आणि त्यामध्ये अशा मोफतच्या धावा फार चुकीच्या ठरतायत. आणखी एक वाईट बॉल. तीन धावा आहेत धावफलकावरती. प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ बॉलर समीरला आपण पाहताय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल आणि त्यावरती पॉवरफुल शॉट जाईल. बॉल मिड विकेट मध्ये. आजच्या दिवसातील बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू. आपण टॉस करून घ्या लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील तर आपण टॉस करून घेऊयात. मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुका. फुल टॉस बॉल वरती परफेक्ट टायमिंगनं षटकार ठोकलाय भरतनं. पुन्हा एकदा गुडघा टेकून फटका खेचायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करत असताना या बॉल वरती गोलंदाज समीरला आपण पाहताय. निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. 2 बॉल संपलेत. 9 धावा धावफलकावरती. 29चं हे छोटं लक्ष. टप्प्याचा बॉल बॅटची कडा पाठीमागे. खराब फिल्डिंग. लॉंग स्टॉपला बॉल जाईल. 4 धावसंख्येसाठी येतोय हा चौका. क्षेत्ररक्षकांची चुकी. फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाची फार मोठी चुकी आहे. 4 धावा देऊन गेल्या. धावसंख्या आहे ती 13. 3 बॉल संपलेत. चला नाहुंडे संघाचा कॅप्टन आणि एक्सेल टीमचा कॅप्टन दोन्ही टीमचा कॅप्टन उपस्थित आहेत. चला टॉस करून घेऊयात. ऑफिशियल मॅचला सुरुवात करा आपण. काही अडचण पंच. तीन बॉल मध्ये धावसंख्या आहे धावफलकावरती 13. बॉल नंबर 4 खोलात टाकलाय परंतु हेलिकॉप्टर नजाकत दाखवल्या फटक्यात लँड केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी.
जबरदस्त बॅटिंग, परंतु यावेळी कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येतोय. एकोणीस धाबा धाव फलकावरती. 18 बॉल आणि आता 10 धाव संख्येची गरज आहे. चं लक्ष होतं पहिल्या षटकामध्ये. 19 धावा आल्यानंतर ते लक्ष आता अजून छोटं वाटायला लागलंय ते टीम बीड जामरुंग या संघासाठी. 18 बॉल 10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये सागर. जादू स्पेल हाताळावा लागेल. एक कमबॅक हवाय, त्यासाठी कमीत कमी धावांचं षटक हाताळणं फार महत्वाचं आहे मॅच मध्ये. धीम्या गतीचा हा देखील बॉल, त्यावरती देखील आक्रमण. आशाभूत नजरेनं पाहत राहतात फलंदाज. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे.